महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 12वा अध्याय आपला चाललेला आहे। खरंच तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते की 12व्या अध्यायापर्यंत आपण आलो आहे गीतेच्या। म्हणजे जवळजवळ आपली 1/3 गीता संपत आलेली आहे। आता एकच भाग उरलेला आहे, म्हणजे 2/3 म्हणजे 3 भाग जर केले गीतेचे 6, 6 आणि 6 असे 18 अध्याय, तर 12व्या अध्यायापर्यंत आपण आलो आहे। भगवंताचीच कृपा आहे ही, आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हे काम झालेलं आहे। त्यामुळे छान वाटतंय मला की चला 12वा अध्याय चालला आहे आपला। अतिशय सुंदर असा अध्याय आहे हा। 20 श्लोकांचा अध्याय आहे, छोटा अध्याय आहे, आणि त्यामुळे मग बरेच जणांचा हा अध्याय पाठ असतो लहानपणापासून। 12वा आणि 15वा अध्याय पाठ करावा असं सांगतात। ज्यांचा नसेल त्यांनी आता यापुढे पाठ करा, म्हणजे कसा हा शेवटपर्यंत आपल्या मुखामध्ये राहतो। कमी श्लोक आहेत त्याचे आणि पटकन पाठ होणार आहे। म्हणजे असा जरी सोपा असला अध्याय तरीसुद्धा त्याचा अर्थ मात्र गहन आहे। आता आपण बघूच तो अर्थ। तर प्रथम मी तो अध्याय म्हणते आणि मग आपण सुरुवात करू। ओम श्री परमात्मने नमः। अथ 12ोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसां मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कार समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समस्सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्
अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं अतिशय सुंदर असा हा 12वा अध्याय आहे आणि या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. भक्तियोग म्हणजे याच्यामध्ये भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणैवच, हे जे आत्ता आपण वाचलं ना, ती सगळी भक्ताची, उत्तम भक्ताची लक्षणं, 39 लक्षणं त्यांनी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये, म्हणून याला भक्तियोग असं म्हणतात. तर आता बऱ्याच ठिकाणी भगवंतांनी काय केलेलं आहे, आपल्याला ढोबळमानाने आपल्याला माहिती आहे, मी पहिल्यापासून सांगत आलेली आहे की गीतेचे 3 भाग केलेले आहेत, 4 भाग केलेले आहेत जवळजवळ. की पहिला आहे कर्मयोग, दुसरा आहे भक्तियोग, नंतर मध्येच त्यांनी तो अष्टांग योग पण सांगितला, त्यानंतर ज्ञानयोग सांगितला. अशा प्रकारे सांगत गेलेले आहेत. आणि पण असंही नाही आहे की फक्त 12वा अध्याय म्हणजेच भक्तियोग आहे. तर प्रत्येक अध्यायामध्ये भक्ती आलेली आहे, ज्ञान आलेलं आहे, कर्म आलेलं आहे आणि योगसुद्धा आलेला आहे. पण ढोबळमानाने असे त्यांनी विभाग ते केलेले आहेत. आता याचं नाव आहे भक्तियोग. आणि आत्तापर्यंत भगवंतांनी अनेक अध्यायांमध्ये काय सांगितलं, साकाराची उपासना म्हणजे अव्यक्ताची उपासना, व्यक्ताची उपासना कशी करायची, हे प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे बऱ्याच अध्यायांमध्ये. आणि मग अर्जुनालाही असं प्रश्न पडला मनामध्ये, हे सगळं ऐकून झालं अर्जुनाचं, सगुणाची उपासना, निर्गुणाची उपासना अशी बऱ्याच ठिकाणी झाल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्या प्रश्नानेच आपला हा अध्याय सुरू होतो की सगुणाची उपासना श्रेष्ठ आहे का निर्गुणाची उपासना श्रेष्ठ आहे, असं अर्जुन भगवंताला विचारतोय. पण हे सगळं आपण पाहण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पूर्वसूत्र पाहायचं आहे, थोडीशी प्रस्तावना पाहायची आहे की भक्तियोग म्हणजे काय, भक्तियोगाचं वैशिष्ट्य काय आहे, भक्तियोग नेमकं कशाला म्हणायचं. तर अतिशय सुंदर रीतीने ह्याच्यामध्ये यांनी समजावून दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की वेळ गेला तरी चालेल, पण थोडीशी प्रस्तावना आपण बघूया आणि नंतर आपण पहिल्या श्लोकाकडे जाऊ. तर 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय केलं, त्याला विभूती सांगितल्या, अर्जुनाला सगळ्या विभूती सांगितलेल्या आहे आणि त्यांचा क्रमही सांगितला की कशा कशामध्ये मला बघ, कसं कसं मला बघ, हे सांगितलं. मग अर्जुनाच्या मनामध्ये आलं की व्यक्तरूप त्यांनी पाहिलं की हिमालयामध्ये मी आहे, सागरामध्ये मी आहे, सूर्यचंद्र म्हणजे मी आहे, अशा सगळ्या विभूती सांगितल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं की अरे, भगवंताची व्यक्तरूपं जरी इतकी विलक्षण आहेत, इतकी सुंदर आहेत, तर मग भगवंताचं अव्यक्त रूप कसं असेल, असं अर्जुनाच्या मनामध्ये आलं. आणि मग त्याला असं वाटलं की हे अव्यक्त रूप भगवंताने आपल्याला दाखवावं. आणि मग त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि मग भगवंतानी त्याला 11वा अध्याय जो आपण बघितला त्याच्यामध्ये आपलं अव्यक्त रूप सगळं म्हणजे काय, विश्वरूप दर्शन अर्जुनाला त्यांनी दाखवलेलं आहे. आणि हे समग्र ऐश्वर्य मला दाखवा असं तो म्हणतोय. आणि ते सगळं दिव्य रूप जे प्रगट केलं भगवंतानी, ते पाहिल्यानंतर मात्र अर्जुन घाबरला, कारण अर्जुन काही निर्गुणाचा अधिकारी नव्हता, तर अर्जुन हा सगुणाचा अधिकारी होता, जसं आपण आहोत. आपल्याला सुद्धा निर्गुण रूप किंवा अव्यक्त रूप पाहणं अशक्य होतं. अर्जुनही आपल्यासारखा, आपल्यापेक्षा खूपच वरच्या पंक्तीतला होता तो, पण साधारण म्हणायचं असं की मनुष्य योनीमधला होता. म्हणून मग ते पाहिल्यानंतर अर्जुनासारखा नर अत्यंत थोर होता, महायोद्धा होता, निडर होता. म्हणजे त्यांनी तर निवात कवचाशी युद्ध केलेलं होतं, शंकराशी युद्ध केलेलं होतं, एवढा तो योद्धा होता. तरीसुद्धा ते भगवंताचं जे अव्यक्त रूप आहे ते पाहून तो घाबरलेला आहे.
आणि तो म्हणाला की भगवंता हे रूप तुम्ही आवरून घ्या आणि पुन्हा एकदा चतुर्भुज अत्यंत मनोहरी अत्यंत सुंदर असे रूप मला दाखवा. असं आपण 11व्या अध्यायामध्ये बघितलं होतं की ते पाहिल्यानंतर काय होतं, सगुण रूपाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे की भक्ताच्या अंतःकरणामध्ये भक्तीची कारंजी थुईथुई नाचायला लागतात. सगुण रूप पाहिलं की अतिशय सुंदर असे साजिरे गोजिरे असे त्याचे पाय आहेत, त्यांनी सुंदर असा पितांबर नेसलेला आहे, कंबरपट्टा लावलेला आहे, त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे, मग त्याच्या वक्षस्थलावर लक्ष्मीचं स्थान आहे, कौस्तुभमणी आहे, त्याच्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या मोत्यांचे हार आहेत, तुळशीची माळ आहे, त्याचं मुकुट कसं आहे, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचं नाक कसं आहे, कानामध्ये कुंडलं आहेत. म्हणजे असं हे जे वर्णन आहे भगवंताचं, हे जेव्हा आपण पाहतो याला म्हणतात सगुणाचं वर्णन, सगुण मूर्ती. आणि ही पाहिल्यानंतर ही डोळ्यासमोर आणल्यानंतर भक्ताच्या मनामध्ये त्यांनी सांगितलं आहे भक्तीची कारंजी थुईथुई नाचायला लागतात. आणि असं ते आपलं सगुण रूप मला दाखवा असं अर्जुन म्हणतो आहे. आणि ज्ञानोबांनी तर काय म्हटलं, जेव्हा असं हे पण आपण मागच्या वेळेस बोललो होतो की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की असा कसा रे धसाळ आहे तू अर्जुनाला. म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी असा कोणाला बोचेल कोणाला लागेल असा एकही शब्द वापरलेला नाही आहे, पण या ठिकाणी मात्र त्यांनी अर्जुनाला धसाळ म्हटलेलं आहे आणि गावढिया म्हटलेलं आहे की तू का असा कसं आहे म्हणे की तुला एवढं सुंदर निर्गुण रूप दाखवलं जे कोणालाही दिसत नाही, ज्ञानीला नाही, कोणी तपस्वी असेल त्याला नाही, कोणी योगी असेल त्याला नाही. हे सगळं आपण मागच्या वेळेस पाहिलं की कोणालाही हे निर्गुण रूप दिसत नाही, पण तुला केवळ भक्तीच्या सामर्थ्याने हे दाखवलेलं आहे. तू भगवंताचा सखा आहेस म्हणून तुला हे दाखवलेलं आहे. आणि तू काय की देह सोडून छायेलाच आलिंगन देतोस असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि अर्जुन मग भगवंत त्याला म्हणाले आहेत की अर्जुना ठीक आहे, तुला जर सगुण रूप पाहायचे असेल तर ते सगुण रूप मी तुला दाखवतो. म्हणजे इतका कृपाळू आहे, दयाळू आहे हा भगवंत की त्याला म्हणजे एखादी गाय वत्स हंबरायला लागलं तर गाय कशी त्याच्याकडे पळत जाते किंवा वासराची भूक जणू काही त्या गाईलाच लागलेली असते, इतकं त्यांच्यामध्ये ते स्नेहाचं प्रेमाचं नातं असतं. तसं अर्जुनाचं आणि भगवंताचं नातं आहे की अर्जुनाच्या मनातली कुठलीही गोष्ट भगवंताला लगेच कळते आणि भगवंत ती पूर्ण करतात. म्हणून कामधेनूचं पण उपमा दिलेली आहे भगवंताला. तर असा हा भगवंत आहे. आणि तो लगेच मग त्यांनी ते रूप आवरून घेतलं आणि अर्जुनाला सगुण रूप दाखवलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात की अव्यक्ताचा मार्ग आपल्याला नकोच असतो, आपण सर्वसामान्य माणसं. तसाच अर्जुन होता आणि त्याला ते निर्गुणाचं रूप काही सहन झालं नाही आणि म्हणून त्याला सगुणावरच मानवाची जास्त प्रियती असते की सगुण आपल्यासारखाच आपला परमेश्वर आहे, आपल्यासारखाच आपला देव आहे असं समजून तो त्याची भक्ती पटकन करू शकतो आणि त्या भक्तीच्या माध्यमातून देवाच्या जवळ तो पटकन जाऊ शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं की तुझं सगुण रूप मला दाखव असं सांगितलेलं आहे. आणि या सगुणाचं इतकं कौतुक केलेलं आहे त्यांनी की भक्तियोगच असा आहे. ते म्हणतात की भक्ती मुळामध्ये एवढी गोड आहे की मुक्तीलाही परते सर असं म्हणण्याची त्या भक्तामध्ये ताकद येते की मला मोक्षसुद्धा नको देवा, मला भक्तच व्हायचं आहे, तुझं जन्मोजन्मी तुझा भक्त व्हावं असं मला कर असं ते म्हणतात नेहमी. आमच्या संतांनी या भक्तीवर अमाप प्रेम केलेलं आहे. सर्वच संतांनी भक्तीवर उदंड प्रेम केलेलं आहे. आणि याला आता ही भक्ती म्हणजे कशी भक्ती आहे तर ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त झालेलं आहे भक्ताला. भक्त काही साधा सुधा भोळा भाळा असा नाही आहे, तर त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जी तो भक्ती करतो आहे ती ह्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. आणि याला काय म्हणायचं, ज्ञानोत्तर भक्ती असं याला म्हणतात.